डॉक्टर प्रमोद जी सावंत, माननीय मुख्यमंत्री गोवा राज्य, इथे उपस्थित जागतिक मराठी अकादमी आणि गोवा राज्य आयोजक समिती या दोन्ही संस्थांचे सर्व पदाधिकारी सदस्य, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, विशेषतः आजचे सत्कारमूर्ती श्री अनिल खवटे आणि श्री महेश मांजरेकर, सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम शोध मराठी मनाचा या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून आपण माझा जो बहुमान केला त्याबद्दल मी जागतिक मराठी अकादमीचा आणि आपण सर्वांचा खूप आभारी आहे। अशा या संमेलनाचा अध्यक्ष होण्याची माझी लायकी आहे किंवा नाही याबद्दल मी खरं तर साशंकच आहे। मी तसं बोलूनही दाखवलं होतं। शेवटी आपल्या सर्वांच्या विनंतीचा मान राखलाच पाहिजे म्हणून मी आज इथे आपल्या पुढे उभा आहे। मराठी माणूस आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेला आहे। मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अंगी असलेले नेतृत्व गुण। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केलेली स्वराज्याची चळवळ, त्यातून उभे राहिलेले व जवळपास भारतभर पसरलेले मराठी साम्राज्य, ब्रिटिशांविरुद्ध उभारलेल्या स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळक, गोपालकृष्ण गोखले व इतर अनेक पुढाऱ्यांनी दिलेले नेतृत्व, ज्योतिबा फुलेंसारखे थोर समाज सुधारक, दलितांना आपले अस्तित्व जाणवून देणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक थोर मराठी मंडळींनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला समर्थ नेतृत्व दिले आहे। जागतिक मराठी अकादमी ही जागतिक पातळीवर मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रसार आणि जतन करण्यासाठी म्हणून स्थापन केलेली एक संस्था आहे हे आपण सर्वजण जाणतो। मराठी भाषा आणि संस्कृतीचे महत्त्व महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी मंडळींना चांगलं समजतं। मी स्वतः हे अनुभवलेलं आहे। मी मध्य प्रदेशात खरगोन येथे वाढलो। गावात जेमतेम 150 ते 200 मराठी कुटुंबे होती, पण तेथे एक मराठी प्राथमिक शाळा होती। माझे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले। गावात गणपती उत्सव दरवर्षी नेमाने 10 दिवस साजरा केला जात असे। मुख्य कार्यक्रमाआधी लहान मुलांचा मेळा असायचा। मुख्य कार्यक्रमात स्थानिक हौशी कलाकारांनी बसवलेलं एखादं मराठी नाटक सुद्धा असायचं। आम्हा लहान मुलांना तर मराठी संस्कृतीच्या विविध अंगांची ओळख होण्याच्या दृष्टीने गणपती उत्सव ही एक पर्वणीच असायची। दुसऱ्या बाजूला अमेरिकेसारख्या देशात BMM सारख्या संस्थांचे कार्यक्रम आणि ते कार्यक्रम आयोजित करण्यात त्या मंडळींचा उत्साह आपण मधून बघत असतो। मराठी माणूस म्हणून आपली जडणघडण न भरकटता चांगली व्हायची असेल तर आपल्या मुळाची आपली घट्ट ओळख असायलाच हवी। आज
मराठी माणसं जगभर पसरलेली आहेत, त्यांच्या या अशा भाषिक व सांस्कृतिक गरजा भागविण्याच्या दृष्टीने, जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने जागतिक मराठी अकादमी आणि बृहन मराठी समाज परस्पर पूरकच म्हणायला हवे. मराठी भाषा ही संपर्कासाठी तर आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर आपल्या आसपासच्या परिस्थितीचे आकलन व त्या अनुषंगाने व्यक्त होण्यासाठी भाषेची खूप मदत होते. विशेषतः लहान मुलांची वाढ होताना ज्ञानेंद्रिये सभोवताली असणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींची सतत नोंद करत असतात. या गोष्टींना परिभाषित करायला पण आसपास बोलणाऱ्या व्यक्तीकडूनच मुलं शिकत असतात. या अवस्थेत अनेक भाषांचा वापर अर्थातच मुलांच्या मनात गोंधळ निर्माण करू शकतो. आणि म्हणूनच मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बालशिक्षण आणि प्राथमिक शिक्षण हे खेळत खेळत मातृभाषेतून होणे हे सर्वात श्रेयस्कर. यामध्ये घरातील, शाळेतील आणि परिसरातील मंडळींचा सहभाग असायला हवा. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर त्यांचं संपर्क क्षेत्र विस्तारण्यासाठी अधिक भाषा पण शिकायला हव्यात. त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी जी NEP मध्ये अंतर्भूत आहे ती पण अशीच टप्प्याटप्प्याने व्हावी असे मला वाटते. शेवटी मराठी माणूस अधिक सक्षम होणं आणि त्याचं प्रभाव क्षेत्र अधिकाधिक विस्तृत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे. नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा विकास अपेक्षित आहे. मराठी समाजासाठी उच्च शिक्षणाची सोय मला वाटतं मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही भाषात असावी. अर्थात त्यासाठी आवश्यक पाठ्यपुस्तके व संदर्भ साहित्य आधीपासून उपलब्ध असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची व्यवस्था आत्तापासून आपण सर्वांनी करायला हवी. उच्च शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञानाचा उपयोग विविध अंगाने करण्यासाठी सक्षम करते. संबंधित विषयातील ज्ञानाच्या कक्षा संशोधनाच्या माध्यमातून रुंदावणे, ज्ञानगंगा पुढच्या पिढीकडे वळवणे, व्यवसाय किंवा नोकरीतून उपजीविका साध्य करणे इत्यादी पैलू यात समाविष्ट आहेत. यासाठी कुठली भाषा शिक्षण माध्यम म्हणून अधिक उपयोगी ठरेल हे त्या व्यक्तींच्या संभावित कार्यक्षेत्रावर अवलंबून असणार हे उघड आहे. आणि म्हणूनच मराठी आणि इंग्रजी भाषा किंवा इतर कुठलीही भाषा अशा भाषात उच्च शिक्षणाची सोय आवश्यक ठरते. प्रभावी विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था निर्माण करायची झाली तर शिक्षण परिसंस्था इकोसिस्टीम अधिक व्यापक व्हायला हव्यात. याचा अर्थ छोट्या शिक्षण संस्थांचं महत्त्व कमी लेखणं अजिबात नाही. बऱ्याच छोट्या संस्था खूप चांगलं काम करत आहेत, पण विद्यार्थ्यांना वेगळे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा छोट्या संस्थांनी इतर पूरक संस्थांबरोबर नेटवर्किंग करून एक समग्र शैक्षणिक परिसंस्था उभारणे केव्हाही अधिक श्रेयस्कर. आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात हे काम करण्यासाठी भौगोलिक अंतरामुळे येणारी मर्यादा आता फारशी उरलेली नाही.
शिक्षण क्षेत्रात अपेक्षित हे महत्त्वाचे संक्रमण एकतर खूप मोठं आव्हान आहे. सरकारच्या प्रयत्नासोबत शिक्षण प्रेमी तज्ज्ञ व समाजसेवी संस्था व मंडळींनी या कामी आपापला हातभार लावणं आवश्यक आहे. याचा एक मोठा फायदा म्हणजे स्थानिक संदर्भावर आधारित अनेक कृतिशील उपक्रमाचे पर्याय आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. अशा विकेंद्रित वातावरणात नाविन्यपूर्ण शिक्षण व्यवस्था, नोकरशाहीचा पगडा आणि केंद्रीय नियंत्रणाची वृत्ती असलेल्या व्यवस्थेमध्ये कशी राबवायची हा खरा प्रश्न आहे. मानवाच्या उत्क्रांतीत मानवानेच निर्माण केलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या योगदानाचं मोठं महत्त्व आहे. अनेक सुविधा ज्यांचा काही वर्षापूर्वीपर्यंत आपण विचारही करू शकत नव्हतो त्या आज उपलब्ध आहेत आणि आपण त्यांचा सर्रास वापर पण करत आहोत. जवळपास प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाईल याचं उत्तम उदाहरण आहे. मोबाईलचा वापर आज सर्वव्यापी झाला आहे. लिहिता वाचता येणं जशी आपण मूलभूत गोष्ट समजतो तसंच डिजिटल साक्षरता ही पण आज तितकीच मूलभूत गोष्ट झालेली आहे. नवीन तंत्रज्ञानाने निर्मित या सर्व गोष्टींचा समाजाशी फार जवळचा संबंध असल्यामुळे एकूणच विज्ञान प्रसार सर्वदूर होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यातून प्रत्येकाच्या व्यक्तिगत स्तरावरील प्रगती व्यतिरिक्त अनेक नव्या उपजीविकांच्या संधीसुद्धा निर्माण होत आहेत. तंत्रज्ञानाने आज अनेक सुविधा निर्माण केल्या असल्या तरी त्याचबरोबर अनेक नवीन प्रश्नही निर्माण केले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक आपण व्यक्तिगत तथा सामाजिक पातळीवर ही नवीन तंत्रज्ञाने कशी राबवतो यावर अवलंबून आहेत. विशेषतः लहान मुलांच्या बद्दल तर हे अधिकच महत्त्वाचे आहे. मला माझ्या एका जर्मन मित्राने सांगितलेली गोष्ट आठवते. जेव्हा टेलिव्हिजन नवीनच उपलब्ध झाला होता तेव्हा जर्मनीच्या काही शहरांमध्ये घरी टेलिव्हिजन असला तर लहान मुलांना शाळेमध्ये ॲडमिशन नाकारण्याची प्रथा सुरू झाली होती. कारण टेलिव्हिजनचे मुलांवरचे परिणाम वगैरेची चर्चा त्या काळी सुरू होती. अर्थात हे काही फार काळ टिकलं नाही, पण नवीन तंत्रज्ञान अंगीकारताना त्याला एक महत्त्वाचं सामाजिक अंग आहे हे अधोरेखित करण्यास हे उदाहरण पुरेसं असावं. नवीन प्रचलित होणाऱ्या तंत्रज्ञानाकडे केवळ पाठ फिरवून हे प्रश्न सुटणारे नाहीत. त्यासाठी सतत सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. तंत्रज्ञान चांगलं की वाईट हे आपण वापरकर्त्यांच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून असतं असं मला वाटतं. चांगली माणसं घडवणं हे शिक्षणाचं प्रमुख उद्देश आहे. समाजात सतत चांगल्या वाईट प्रवृत्ती असताना आपण लहान मुलांची जडणघडण चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतोच. तंत्रज्ञान अंगीकारताना सुद्धा त्याचा चांगला उपयोग कसा करून घ्यायचा व दुरुपयोग कसा टाळायचा या प्रश्नाचं समाधान पण अशाच सामाजिक विचार मंथनातून पुढे यायला हवं. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे आपल्या घटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी एक आहे. आज विज्ञानाने केलेली एवढी मोठी प्रगती व त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्यासमोर असताना सुद्धा अनेक अंधश्रद्धा
आपण सतत अनुभवत असतो. अगदी चांगली शिकली सवरलेली आणि काही वेळेला वैज्ञानिक मंडळी सुद्धा अंधश्रद्धांच्या आहारी गेलेली दिसतात. ही मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. प्रस्थापितांचा पगडा जसा या प्रवृत्तींना कारणीभूत असतो, तसंच आपल्या मनाचा कमकुवतपणा व असुरक्षिततेची भावना सुद्धा याला कारणीभूत असते असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला वैज्ञानिक प्रगतीमुळे वाढलेली मानवाची शक्ती किंवा विज्ञानाच्या आधारे आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या नैसर्गिक गोष्टींची उकल करण्याची क्षमता साध्य झाल्यामुळे मानवी अहंकाराला खतपाणी मिळाले असे न होता जास्त समजलं की त्याहीपेक्षा कितीतरी जास्त अजूनही समजायचं आहे, ही जर जाणीव झाली तर मला वाटतं या अहंकाराची भावना विनम्रता घेईल. मानवी मूल्ये जपण्यासाठी व जोपासण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. वरील विवेचनावरून विज्ञान आणि समाज यांना जोडणारा दुवा किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येईल. यासाठी विज्ञान संप्रेषण सायन्स कम्युनिकेशन क्षमता वाढवणे, ज्यायोगे वैज्ञानिक निष्कर्षांची सोप्या शब्दात पण अचूक माहिती सामान्यापर्यंत पोहोचवता येईल, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर नारळीकरांनी याबाबत केलेले अथक प्रयत्न आपण सर्वांनी पाहिले आहेत, अनुभवलेली आहेत. त्यांच्या अशा प्रयत्नाची यशस्वीता साहित्य संमेलनातून सुद्धा आता जाणवायला लागली आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मराठी मंडळींनी स्वराज्याच्या दृष्टीने, समाज सुधारणांच्या दृष्टीने व नवीन भारताच्या जडणघडणीच्या दृष्टीने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. आजही महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य आहे. उद्योगप्रधान युगात तेच महत्त्वाचं पण होतं आणि आहे. आता मात्र आपण ज्ञानयुगात झपाट्याने वाटचाल करू लागलो आहोत. उत्पादन क्षेत्राला आता ज्ञानाधिष्ठित तंत्रज्ञान जोडलं गेलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन, जेनेटिक इंजिनिअरिंग, सिक्युअर कम्युनिकेशन, क्वांटम कम्प्युटिंग अशी अनेक नवीन नवीन क्षेत्रे उद्योग जगतात पुढे येत आहेत. या कामात संशोधन आणि उद्योजकता या दोन्ही एकत्रितपणे पुढे जात आहेत. असं संशोधन पुरस्कृत उद्योग जगत आपल्याला येथे पण निर्माण करणं अपरिहार्य आहे. नव्हे, आज अग्रेसर राष्ट्रांची ती खरी ओळख आहे. डीप टेक क्षेत्रात विद्यापीठात संशोधनाबरोबर उद्योजकता आणि उद्योगात उद्योजकतेबरोबर संशोधन आता अपरिहार्य झालेले आहे. जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवायचा झाला तर आपली उत्कृष्टता जागतिक स्तराच्या तोडीची असणं अनिवार्य आहे. मराठी माणसं डीप टेक क्षेत्रात पुढे येत आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. गौरव सोमवंशी सारखा तरुण उद्योजक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आज प्रत्यक्ष राबवत आहे. जागतिक स्तराच्या तंत्रज्ञानाच्या विकास करण्याबरोबरच ही तंत्रज्ञाने भारतासमोर असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कशी वापरावी याचाही विचार झाला पाहिजे. यासाठीची निर्णय प्रक्रिया परदेशी विक्रेत्यांच्या आहारी न जाता स्वायत्तपणे आपल्या दूरगामी हिताचा विचार करून व्हायला हवी. असे न केल्याने आपले खूप
नुकसान होते. खत उद्योगातील दीर्घकाळ असलेली आपल्या पुढील समस्या हे याचे एक ठळक उदाहरण आहे. आर्थिक प्रगतीबरोबर आर्थिक विषमतेला आळा घालण्याकडे लक्ष देणेही तितकेच आवश्यक आहे. माझ्या मते यासाठी प्रभावी उपाय म्हणजे ग्रामीण भागातील आर्थिक विकासाकडे लक्ष देणे. आज ज्ञानयुगातील डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेती व शेतीला पूरक असे व्यवसाय यांच्या पलीकडे जाऊन उद्योग आणि सेवा क्षेत्रातही बऱ्यापैकी अर्थार्जन करणे शक्य आहे. ग्रामीण भागात युवक मंडळींची संख्या शहरी भागासारखी किंवा त्याहून थोडी अधिकच असल्याने डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अर्थकारणात यामुळे बऱ्यापैकी भर पडू शकते. त्याहून महत्त्वाचं म्हणजे हे ग्रामीण भागात घडल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील अंतर बऱ्यापैकी कमी होऊन विषमतेला चांगला आळा बसू शकेल. हे साध्य होण्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या चांगल्या सोयी निर्माण करणं हे होय. MKCL सारख्या संस्थांनी हे करून पण दाखवलेलं आहे. नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी जशी चांगली परिसंस्था निर्माण करावी लागते तसंच ग्रामीण भागात विविध अंगांनी उपजीविका निर्माण करण्यासाठी शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, वित्त व्यवस्था, बाजार व्यवस्था आदी सर्वांगाने परिपूर्ण अशी परिसंस्था निर्माण करणं हे पण आवश्यक आहे. वर्क फ्रॉम होमच्या धर्तीवर वर्क फ्रॉम विलेज अंगीकारून सेवा क्षेत्रात खूप काम होऊ शकतं. तसंच एक गोठ्याच्या बाजूला एअर कंडिशन खोलीत 3D प्रिंटिंग किंवा ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरच्या माध्यमातून औद्योगिक उत्पादनाचं काम पण होऊ शकतं. मला वाटतं सतत ऐकू येणारा गावं रिकामी करून लोकांना शहरात काय झालं डिजिटल माध्यमांचा हा प्रकार आहे. हां ओके. तर म्हणजे मगाशी म्हटलं तसं की गावामध्ये सुद्धा सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर याच्यावर सुद्धा शेती आणि शेतीला पूरक उद्योगांच्या तोडीने बरोबर काम खूप होऊ शकतं. आपण जे सतत ऐकू येणारा गावं रिकामी करून लोकांना शहराकडे वळविण्याचा घोषा बऱ्याच वेळेला आपण ऐकतो. मला वाटतं हा औद्योगिक युगातील मानसिकतेचा परिपाक असून आजच्या ज्ञानयुगात तो गैरलागू आहे. सिलेज या संकल्पनेवर म्हणूनच आजकाल मी सतत भर देत असतो. आता मला वाटतं हे विवेचन आटोपतं घ्यायला हवं. जगात आज जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत जिंकण्याच्या हव्यासापोटी माणसं स्वतःतला माणूस विसरत आहेत की काय अशी शंका येते. मराठीने आपल्याला समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा दिला असून या वारशाचे जतन
स्पर्धेत पुढे राहून सुद्धा आपल्याला माणूस म्हणून जागृत ठेवण्यास मदत करते असे मी मानतो. आपल्या मुळाशी जवळीक आपल्याला एकटं पडू देणार नाही. उंच भरारी घेण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढवेलच. धावपळीच्या तंत्रज्ञान युगात आपल्याला आपल्यातल्या माणसाचा रोबो न माणसातली संवेदना व सुसंस्कृतता टिकवायची आहे, किंबहुना ती अधिक समृद्ध करायची आहे. मला वाटतं जागतिक मराठी अकादमीचा पण तोच उद्देश आहे आणि या दृष्टीने आपण सर्व पुढे जाऊया. धन्यवाद.